शंखपालं च धृतराष्ट्रं तक्षकं काल्यं तथा एतानि नवन्नागानि नागानां च महात्म्यानां सायंकाल पठे नित्यं प्रातकाल विशेषतः तस्यं विषभयं नास्तिं सर्वत्र विजयी विनयी भवेत्. नवनागांचा राजा शेष. शेष हा 7व्यांदा देवकीच्या उदरामध्ये प्रतिष्ठित झाला. मुलगा जन्माला आला की कंस गरागरा फिरवायचा आणि आपटून मारून टाकायचा. या मुलाच्या जीवाला इजा होता कामा नाही. बळीराम दादा शेष देवकीच्या उदरात 7 महिन्याचा गर्भ पूर्ण झाला. योगमायेनं भगवान श्रीकृष्णानं बळीराम दादाला जन्माच्या 2 महिने आधीच मथुरेच्या कारागृहामध्ये वसुदेव देवकी कारागृहामध्ये बंदिस्त असताना ज्या कारागृहामध्ये एकामागं एक 6 मुलं कंसानं निष्ठुरपणे तिचे मारून टाकले. 7वा मरू नये म्हणून या 7व्या बळीराम दादाला गर्भात असताना आणि 7 महिन्याचा गर्भ 7वा गर्भ 7 महिन्याचा असताना तो काढला भगवान श्रीकृष्णानं. कुठून? मथुरेच्या कारागृहातून देवकीच्या उदरातनं तो गर्भ काढला आणि तो गर्भ कुठे नेऊन घातला? मथुरेपासून गोकुळ 14 किलोमीटर आणि वृंदावन आहे 10 किलोमीटर. 12 वर्ष मी तिथे राहिलो. 2009 ते जवळपास 22 पर्यंत कंप्लीट होतो, पण नंतर 17-18 थोडं येऊन जाऊन केलं. 10 किलोमीटर वृंदावन, 14 किलोमीटर गोकुळ. गोकुळाचे सरपंच नंद बाबा, पत्नीचं नाव यशोदा, यशोदेची मैत्रीण रोहिणी आणि रोहिणी ही वसुदेव बाबाची बायको. असं कसं? श्रीमद भागवतामध्ये वसुदेव बाबाला एकूण 18 बायका सांगितल्या आहेत. किती सांगितल्या आहेत? 18. 17 नंबरची बायको आहे माता रोहिणी आणि 18 नंबरची बायको आहे माता देवकी, जी कोण आहे? जी कृष्ण परमात्म्याची आई आहे. जगातलं अद्भुत अलौकिक असं उदाहरण आहे. बळीराम दादाच्या 2 आई आहेत. 7 महिने बळीराम दादा देवकीच्या उदरात राहिले. बळीराम दादाला काढलं आणि रोहिणीच्या उदरामध्ये नेऊन घातलं. खापल्या काढायला लोक पाठवत असतात आणि बाबा आणि तो अण्णावरा तर जेलमध्ये बंद आहे ना जणू. येत आहे का लक्षात? हमने तो सुना है करम जली मुंह जली कही की, कहा मुंह को कालिक फांस करके आई है, किसका पाप पेट में लेकर के घूम रही है. हमने तो सुना है कि तेरा पति वसुदेव 10-12 सालों से तेरी सौतन देवकी के साथ मथुरा में कंस की कारागृह में बंदी पड़ा है. वो तो 10-12 सालों में घर पर नहीं आया और तू गर्भवती कैसे बन गई? मुझे नहीं पता. नहीं, तूने कुछ पाप किया है. चमत्काराशिवाय नमस्कार नाही वरतून आकाशवाणी झाली. ए लोगों निंदा मत करो, ए गोकुलवासियों निंदा मत करो. रोहिणी कल भी पवित्र थी, आज भी पवित्र है. रोहिणी की कोख में पल रहा अंश साक्षात बलराम दाऊ का है. वरतून आकाशवाणी झाली. चुप बसले लोक. इकडं कंसाच्या कारागृहामध्ये 6 मुलं कंसानं मारले. 7वा मारायच्या आधीच गायब झाला. सेवकाला सांगितलं होतं मला खबर भेटली पाहिजे. पोरग झालं की येऊन सांगायचं. मी म्हणजे तिच्या मांडीवरनं घेईन, दूध पिता पिता ओढून घेईन, आपटून जमिनीवर आकाशाकडे भेरकेन, खाली जमिनीवर आपटून पोरग मरून जाईल. 7वं पोरग गायब झालं. सेवक घाबरले. एकाएकी बाई गर्भवती दिसून राहिली होती म्हणले काल, आणि आता कसं काय गायब झालं म्हणले. बो हे आता काही खैर नाही. आपल्या मुंड्या उडीत येत आता आहे की नाही. आता जर का जिवंत राहायचं असेल तर काहीतरी बोबाटा करू म्हणले. मग सगळ्या सेवकांना जिवंत राहण्याकरता एक योजना तयार केली. म्हणले कंसाला आपण सांगू की तो जो गर्भ नाही का तुमच्या चुलत बहिणीच्या उदरामध्ये 7वा, तो गर्भ हापकला. काऊन? त्यानं पाहिलं की याच गर्भातनं जन्म घेतलेल्या 6 पोराला मामानं मारून टाकिलं. मामा तर जावाई करून घेत असतोय जणू. ह्यो मामा तर दूध बी पिऊन देईन, आईचं लगेच मारून टाकून राहिला. घाबरलं पोरगण, गेलं म्हणले पळून पोटातल्या पोटात. कंसाच्या धाकाना गर्भ जिराला, कंसाच्या धाकाना गर्भ जिराला. कंस के डर से गर्भ लुप्त हो गया. कंसालाही खरं वाटलं, अब तो मेरी भय से गर्भ भाग जाने लगा. कंसाला खरं वाटलं ते. आणि 8व्यांदा भगवान श्रीकृष्ण तिकडे 2 महिने झाले बळीराम दादाचा जन्म झाला. कुठे? गोकुळात. योगमायेला सांगितलं गोकुळ अष्टमीच्या दिवशी रात्री 12 वाजता तू बरोबर गोकुळामध्ये नंद आणि यशोदेची पोरगी म्हणून जन्माला ये. इकडे मी कृष्ण म्हणून जन्माला येतो. माझे वसुदेव बाबा मला मथुरेतून गोकुळामध्ये आणून सोडतील आणि गोकुळातनं तुला इकडे घेऊन येतील. श्रावणे मारीला तोची होता मास.
रोहिणी नक्षत्र 2 प्रहर रात्र माया घाली अस्र रक्षपाळ वसुनाम तिथी बुधवार असे शुक सांग तसे परीक्षिती भगवान श्रीकृष्ण जन्माला येणार. पवित्र श्रावणाचा मास आहे, कृष्ण पक्ष आहे, अष्टमी तिथी आहे, वेळ रात्रीची 12 वाजेची आहे, नक्षत्र रोहिणी आहे, तिथीचं नाव वसू आहे आणि जन्माला आले भगवान श्रीकृष्ण वार बुधवार आहे, जन्माला आले रामचंद्र वार रविवार आहे. सूर्यवंश रवी, चंद्रवंश बुधवार आणि भगवान श्रीकृष्ण प्रकट झाले. बोलिया वृंदावन बिहारीला कुंडली गवरदार विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम कृष्ण भगवान की जय. भगवान श्रीकृष्णाचा इकडे जन्म झाला, तिकडे मायेचा जन्म झाला. 8 वर्षाचं 8वां अवतरण 8च वर्षाच्या रूपामध्ये प्रकट झाले. अरे तू असा आलाय कृष्णा, तुला कोण आमचं पोरग म्हणेल रे. मग मी लहान होतो म्हटले आई तुम्हाला दूध पाच, मामा मारून टाकतो. मामा माझा काय बालबाका करतोय. माझ्या मायेनं सगळे झोपले म्हणले, फक्त तुम्ही दोघं जागी आई बाबा आणि मीच जागी. झोपले सगळे. जोपर्यंत आपलं काम इथालचं सगळं निपटत नाही तोपर्यंत कोणी उठतच नाही म्हटले. मी लहान होतो, तुम्हाला दुग्धपान करो आई. बाबा तुम्ही ती टोपली घ्या, ती टोपली डोक्यावर ठेवा आणि मला इथून नेऊन नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, हे नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, नंदाच्या घराला. भजनी गोकुळाला, भजनी गोकुळाला, भजनी गोकुळाला, भजनी गोकुळाला. हे नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, नंदाच्या घराला. हे नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, नंदाच्या घराला. माया उपजली तेथे ठेवी मज आणि येथे मनसी असे रक्षपाळ ते म्या मोहिले सकळ आच्छादित रूप नामा म्हणे माझा बाप. नंदाच्या घराला मज ने गोकुळाला. वेळ जास्ती व्यतीत न करता सर्वांना ज्ञात आहे तिकडे मायेनं जन्म घेतला. कुठे यशोदेची आणि नंदाची मुलगी म्हणून बाळणपण करायला रोहिणी आहे. मुलगा एका मुलगी पाहण्याच्या आधीच योग मायेनं तिलाही झोप आली. बाळणपण तिनं केलं यशोदेच्या यशोदेचं सुईणी वगैरे ज्या होत्या रोहिणी, पण झोप लागली त्यांना. इकडे कृष्ण परमात्म्यानं दुग्धपान वगैरे केलं. योगमायेनं कारागृहाचे द्वार कडी कुलप उघडले. टोपली डोक्यावर घेऊन गेले. यमुना नदीला लंघन करायचं आहे. पाणी गुडघ्यापर्यंत नाकात डोळ्यात जाऊ लागलं. कृष्णाला असं धरलं, पाऊस येऊ लागला. शेषनागानं फण धारण केला. भगवान श्रीकृष्णानं उजव्या पायाचा खालचा जो भाग आहे तो यमुना नदीच्या पाण्याला स्पर्शित केला. कोरडी फट झाली मधातून. अर्धी इकडं पाणी, मधात रस्ता. गेले वसुदेव बाबा मथुरेच्या कारागृहातून गोकुळाष्टमीच्या दिवशी रात्री 12 वाजता घेऊन. कोणाला? भगवान श्रीकृष्णांना. कुठे घेऊन गेले? गोकुळामध्ये घेऊन गेले. गोकुळामध्ये कुठे? नंदबाबाच्या वाड्यामध्ये. दरवाजाचं उघडाचा योग मायेनं. आणि मग तिथून मायेचा रडण्याचा आवाज येऊ लागला. वसुदेव बाबानं यशोदेच्या कक्षात प्रवेश करून यशोदेच्या कक्षामध्ये पाळण्यामध्ये शयन करत असणारी रडणारी मायादेवी तिला आपल्या टोपलीत ठेवलं आणि आपल्या टोपलीतला कृष्ण तिकडे ठेवला. कानोकान मला खबर नाही. आणि मग माया इकडे गेल्यानंतर कंसाला कळालं. कंस गेला. कंसाला देवकी म्हणाली, अरे दादा आकाशवाणी झाली होती की तुला माझा 8वा पुत्र म्हणलं, ही तर पोरगी मला माहित नाही म्हणले. तू 6 मारून टाकले म्हणले, 7वा तुझ्या धाकाने पळून गेला. पळून नव्हता गेला, तो बळीराम झाला होता. पण याला तसंच सांगितलं, 8वेला नको मारू, मला काही माहित नाही. पोरगी घेतली, गरा 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 फिरवली, दिली वरती फिरकावून. ती विंध्यवासिनी देवी झाली. ऐ गिरी नंदिनी नंदित मैदिनी विश्व विनोदिनी नंदनुत गिरिवर विंध्य शिरोधिनी वासिनी विष्णु विलासिनी जिष्णुनुत भगवती हे शिखकंठ कुटुंबिनी भूरि कुटुंबिनी भूरि कृत जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्यक वरदिनी शैलसुते सुरवर वरशिणी दुरधर धनशिणी दुरमुख वरशिणी हर शरत त्रिभुवन भूषिणी शंकर दोषिणी किलबित मोषिणी घोषरत ऋतुजनि रोषिणी दिति सुर दोषिणी दुरमद शोषिणी सिंधु सुते हे महिषासुर मर्दिनी रम्यक वरदिनी शैलसुते. मा विंध्यवासिनी ती वरती उडाली. 8 हात आहे तिला,
सिंहावर बसलेली आहे ती, हसडी आंबा बसली पलंगावरी ग, पानाचा बिडा शोभतो गाला बली ग. जायचं 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 मला बाई माहुराला जायचं, माहुरगडाला जायचं आलं माझ्या मनी ग, आणि नको नको म्हणताय कुंकवास धनी ग. विंध्यवासिनी देवी झाली ती, देवी भागवतातला आहे, ती झाली विंध्यवासिनी देवी. ती म्हणली अरे मूर्खा तुझं नाईवती उपजला मज आधी, उपजला मज आधी, उपजला मज आधी. तुझा देवादे उपदला दे, हे उपदला दे, उपदला दे. अरे मूर्खा म्हणले तुला मारणारा तुझा शत्रू माझ्या आधी जन्माला आला आणि तुझ्या तिथं जन्म घेऊन तू तिकडे गेलास होता. म्हणले तुझं लागे बधी उपजला माझा आधी कृष्ण गोकुळ. जन्मला दुष्टा चळकाप सुटला होता कृष्णाचा अवतार. आनंद करते घरोघर सदा नाम वासे गाती प्रेमे आनंदे नाचत तुका म्हणते दोष आनंदाने करते घोष 3722 अभंगाचा नंबर. चक्कर येऊन पडलं नेलं याला विलास इंजेक्शन देणं चालू झाले कंसाला त्या काळातले. पडलं खाली. इकडे सकाळी 4 वाजता पाहिलं पाहिलं नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. तेने वेदियल मना, ओ तेरे वेदियल तेरे वेदियल तेरे वेदियल मना, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. सकाळी 4 वाजता उठून पाहिलं. पोरगी झालती नंदाला माहीतच नाही. पोरगी गेली तिकडं आणि पोरग आलं इकडं. हा राघू बसला इकडं आणि मैना बसली तिकडं. त्याची चाल नाही म्हटलं बरं काय शब्द आहे. पोरगी गेली तिकडं आणि पोरगा आला इकडं. माहीतच नाही बाबा काय करावं. लाला भयो है लाला, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही. लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदाले आणणारी गुडिया तोरणे करते कथा गाती गाणे तुका म्हणे छंदे म्हणे मोहिले गोविंदे. 1156 अभंगाचा नंबर. तुकाराम महाराजाची बाबूराव देवडीकर अभंग गाथा. यशोदेचं वय होतं 54. बरं का आजी किती? यशोदेचं वय 54 होतंय. कृष्ण झाला तव्हा आणि नंद बाबा होते 60. 9 लाख गाई जगातली सगळ्यात पहिली गोशाळा नंद बाबाची. कुलका कोई वारीस नाही. लोक म्हणले होते माई आमच्या सरपंचिनीला पोरग होऊन देव, मग आम्ही आमच्या घराला गुढ्या लावू, तोरणं लावू, सुंट बडे वाटू. हे सगळ्या गोपिकांनी नवस केले होते म्हणून गुडिया तोरणे करती. स्वतःला पोरग झाल्यावर एक पाठ आपण 10 ठिकाण लावू. दुसऱ्याला पोरग झालं गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे तुका म्हणे छंदे म्हणे मोहिले गोविंदे. कारण काय आहे, भगवान श्रीकृष्ण या जगामध्ये जेवढे सुंदर आहे तेवढं सुंदर कोणीच नाही. अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम मधुराधिपतेरखिलं मधुरम गीतं मधुरम पीतं मधुरम भुक्तं मधुरम सुतं मधुरम दलितं मधुरम फलितं मधुरम मधुराधिपतेरखि. भगवान श्रीकृष्णाला पाहिलं हे दाटी हे दाटी हे दाटी. माणसं त्यांना म्हणलेलं आहे गोप, त्यांच्या बायका गोपिका आणि त्यांच्या पोरी बी आणि पोरं बी. मेन म्हणजे गोपाळांचे आणि गोपिकांचे पोरं सुद्धा
आले भगवान श्रीकृष्णाला पाहिला. माहितीये का म्हणले आमच्या गोकुळाचे सरपंच नंद ज्यांच्याकडे 9 लाख गायी आहे, दूध दुभतंय, आणि बाकीचे जे गोपाळ आहेत ना गोकुळातले प्रत्येकाकडे एक एक गाय आहे कृष्णाच्या जन्माच्या आधीपासून, त्या गायीचं दूध मथुरेच्या बाजारात नेऊन विकायचं आणि आलेल्या पैशाने घरचा किराणा आणायचा आणि घरी येईनी भाकरीसोबत ताकच खायचं. मग आता नंदाला पोरग झालंय, 4-5 दिवस तर पाहायचंच काम नाही. खाजा करंजा मालू चकोर बुंदी जिलेबी शेव फाफडा मैसूर पाक बेसन के लड्डू मोतीचूर आणि गुलाबजामुन, आहा बालूशाही इमरती जिलेबी मालपुवा, हे सगळं आम्हाला भेटेल कोणाच्या संगतीने? व्यक्त भावाचं दर्शनाभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुझी संगती, तुझी संगती, तुझी तुझी संगती झाली आमोची निश्चिंती. व्याकरणीय दृष्ट्या निश्चिंती या शब्दाचा अर्थ न भेटलेली वस्तू भेटणे. अनेक दिवसापासून वाट पाहतो ज्या वस्तूची ती डायरेक्ट भेटणे म्हणजे निश्चिंती. कृष्ण परमात्म्याचा जन्म झाला, 5 दिवसाचं वय झालं, ब्राह्मी मुहूर्त झाला, सकाळचे 4 वाजता गोकुळात उठायचा नियम आहे. ब्राह्मे मुहूर्ते साया निद्रा पुण्यक्षयकारिणी ताम करोति द्विजो मोहात पादक्रच्छेन शुद्ध्यती. आचार्येंदू नावाचा ग्रंथ आहे. सकाळी उठून काय केलं पाहिजे म्हटले, माणसानं लवकरात लवकर 6च्या आधी उठून जपतप साधना. गोकुळात नियम आहे. नंदबाबा उठले, कृष्ण परमात्म्याची नाळ गळून पडली. त्यांनी गायींना 3 प्रदक्षिणा मारल्या, 9 लाख गायींना, आणि धूळ गायीची चरणाची धूळ. ऊर्ध्व पुंड्रम मृदा कुर्यात भस्मानाम तुम त्रिपुंड्रकम. वामन पुराणात श्लोक आले. वारकऱ्यांना असा उभा गंध लावावा. आणि शंकराचे जे भक्त आहेत त्यांनी ईशान सर्व विद्यानाम ईश्वरम सर्वभूतानाम ब्रह्मणोधिपती ब्रह्मा शिवमय अस्तु सदा शिवोम असं आडवं गंध लावावं, भस्म असो. तर ते गंध लावलं आणि गंध लावल्यानंतर कृष्णाची नाळ गळून पडली. म्हणून कृष्णाच्या 5व्या दिवशी कुलगुरू गर्गाचार्याला बोलून भव्य मंडप देऊन 7 पर्वत बनवले. तीळ आणि गुळ, काय म्हटलं मी, तीळ आणि गुळ याचं एकत्रीकरण केलं. तीळ आणि गुळाला एकत्रित करून 7 पर्वत बनवले, चांगल्या पात्रात ठेवले, सुवासिक कपडे झाकले, ब्राह्मणांना दान दिले आणि 2 लाख गायींचं दान केलं. नमो गोभ्यम श्रीमतीभ्यम सौरभेभ्यैवच नमो ब्रह्मसूताभ्यश्च पवित्रभ्यो नमो नमः. यया सर्वविदं व्याप्तं जगदस्तावर जंगमं ताम धेनो शीर्षे नमामि प्रणमाम्यहं. गरुड पुराणातले मंत्र गायीचे श्लोक. 2 लाख गायींचं दान केलं, मुलाचा जन्म झाला. 7 पर्वत दान केले, तिळगुळाचे 2 लाख गायी. का? गायीला कलियुगातली देवी म्हटलंय. गायीच्या उजव्या डोळ्यामध्ये सूर्य आहे
गाईच्या डाव्या डोळ्यामध्ये चंद्र आहे, गाईच्या उजव्या कानामध्ये अश्विनी आहे, गाईच्या डाव्या कानामध्ये कुमार आहे, अश्विनी कुमार. गाईच्या नाकामध्ये हनुमानाचे वडील पवनदेव आहेत. गाईच्या दोन्ही ओठामध्ये वरुण म्हणजे पाणी आहे. गाईच्या जिभेवर भगवान शंकराची पत्नी पार्वती आहे. गाईच्या गळ्यामध्ये ऋग्वेद यजुर्वेद सामवेद 4 वेद आहे. गळ्याखालची जी बोळी आहे तिथे कंबल नावाचे नाग आहे. गाईच्या पोटामध्ये महादेव आहे. गाईच्या हृदयामध्ये बाकेबिहारी कृष्ण आहे. गाईच्या पाठीमध्ये तुमचे आमचे देव आहेत. गाईच्या योनीमध्ये पैसा जगातला लक्ष्मी आहे. गाईच्या गोमूत्रामध्ये भारतातली पवित्र नदी गंगा आहे. गाईच्या शेणामध्ये भारतातली पवित्र नदी गंगा आहे. गाईच्या गोमूत्रामध्ये वृंदावनची पवित्र नदी यमुना आहे. गाईच्या तुपामध्ये पवित्र भारतातली नदी रेवा आहे. गाईच्या गुडघ्यांमध्ये स्वर्गामध्ये वाद्य वाजवणारे वादक गंधर्व आहे. आणि गाईच्या खुरामध्ये अप्सरा ज्या स्वर्गात नृत्य करतात त्या आहेत. सर्व देवमयी गाव. अशा 2 लाख गायी दान केल्या. काय केलं म्हटलं? 2 लाख गायी दान केल्या. मग जो नंद बाबा एका पोरात जन्म झाल्यानंतर 2 लाख गायी दान करतो, ती अनुघूळ देतो, आणि आम्ही तर घरी भाकरी संग ताकच खाऊन राहिलो, आम्हाला किती भेटल या विचारानं सगळेजण तुझी ये संगती. आलं उत्तर? तुझी ये संगती झाली आमुची निश्चिंती. निश्चिंती का झाली? कृष्णाच्या जन्माच्या आधी जे जे कधी खायला प्यायला भेटलं नाही ते खायला प्यायला दिसलं अभंगाच्या दुसऱ्याच्या. नाही देखी लेते मी नाही देखी लेते मी नाही देखी लेते मी नाही देखी लेते मी नाही देखी लेते मिळे, नाही देखी लेते मिळे, नाही देखी लेते मिळे, नाही देखी लेते मिळे. आ भोग सुखा ते सोहळे, भोग सुखा ते सोहळे, नाही देखी लेते मिळे, 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 नाही देखी लेते मिळे. निश्चिंती कशामुळे झाली? नाही देखील येते मिळे भोग सुखाचे सोहळे. कृष्णाला पाहिलं हे गर्दी हे गर्दी, हे दाटी केली की नंदबाबा म्हणले एक काम करा, आता माझ्या पोराला तुम्ही पाहिला आले आणि पहिल्या दिवशीपासून तर 5 दिवसापर्यंत कोणी घरीच जाऊ नका, सगळ्याला चुलबंद अवतान 3 टाईम इथेच तुम्ही खा म्हणले. नाही देखील येते मिळे भोग सुखाचे सोहळे. ज्यांना कधी दूध दही तूप भेटलं नाही त्यांना या ठिकाणी नंदबाबाच्या मुलाच्या, त्याला कृष्णोत्सव म्हटलंय, नंदोत्सव म्हटलंय, त्या भोग सोहळ्याची प्राप्ती होणार होती. आणि म्हणून सगळेजण तिथेच थांबले. का थांबले? जर का नसते थांबले तर त्यांच्या घरी जाऊन काय होतं म्हटले अभंगाच्या 3ऱ्या चरणावर. घरी ताकाचे सरबार, जय हो. घरी ताकाचे सरबार, घरी ताकाचे सरोवर, घरी ताकाचे सरोवर, ताकाचे सरबार, घरी ताकाचे सरबार, घरी ताकाचे सरबार. घरी ताकाचे सरोवर, घरी ताकाचे सरोवर, घरी ताकाचे सरोवर. येते नवनीताच, येते नवनीताच, येते नवनीताचे पुरा, येते नवनीताच, येते नवनीताच, येते नवनीताचे पुरा. नाही देखी लेते मिळे, ओ, नाही देखी लेते मिळे. घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पूर. भोग सोहळा म्हणजे काय? इथं दुधाच्या दुधडी भरून नद्या वाहणार होत्या आणि यांच्याकडं ताकाच्या नद्या वाहत होत्या. बाकीच्यांकडे कशाच्या? ताकाच्या. अहो ताक जास्ती पेलंय तर एक तर करपट ढेकरं येते, झोप येतं ना आळस येते. लोक म्हणते हट बाजूला. ताक चांगलं आहे काही प्रमाणामध्ये, पण दूध अमृत तत्वानं युक्त आहे. दूध सार आहे, शुद्ध परमार्थ म्हणजे शुद्ध कांचन शुद्ध कामधेनूचं दूध आहे. ते इथे भगवान श्रीकृष्णाच्या इथे
त्यांच्या जन्माच्या निमित्तानं नंदबाबांचे महोत्सव आयोजित केलाय. तिथे घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे पूर, आणि म्हणून नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. शेवटच्या चरणाचं गायन करून मग आपण महाभारताकडे थोडंसं जे कृष्णचरित्र असतं ते पाहणार आहोत. सोहळा इकडे भगवान श्रीकृष्णाच्या इथे सगळेजण थांबले. मग आता झालं काय, किती दिवस असतं बरं दुसऱ्याच घरी माणसानं? पाहुण्यासारखं राहावं ना. पाहुणा जर का म्हणला बाबा ऊस गोड लागला म्हणून काय मुळासकट खावा, आणि गावचा पाटील झाला म्हणून काय गावाची पोट बाबा. 5 दिवस झाले तरी ते पोरं घरी जाईना गोपाळाचे. जा म्हणले घरी, नंदबाबा वगैरे म्हणले आम्ही कदरलो आता. तर कृष्णाला पाहून त्या गोकुळातले जे सगळे गोप आहेत ना, त्याच्यामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज सुद्धा आहेत. आम्ही हरीचे सवंगडे, जुने ठाईचे वेडे बागडे. तुकाराम महाराज म्हणाले जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाल्यावर नंदाचे पुत्र म्हणून जे जेव्हा आले, आणि तेव्हा सगळे गोपाळ गोपिका आणि त्यांचे पोरं जेव्हा तिथं गेले, दूध तूप लोणी दही खायला भेटेल या आशानं त्या सोहळ्याचं दर्शन करण्याकरता, तर मीही तिथं होतो. 4-5 दिवस आम्ही इतकं दूध दही तूप लोणी खाल्लं कृष्णाचा जन्म झाल्यानंतर. नंदबाबांचे वाटप केलं ते, पण घरी जायची इच्छाच होईना. म्हणले घरी गेलो तर आता पुन्हा तोंड वाकडं करावं लागेल, जन्मभर ताक पित आलो तेच प्यावं लागेल, पण हाकलून द्यायला लागले. तर कृष्णाकडे पाहून आम्ही काय म्हटलो अभंगाच्या तुका म्हणे आता, 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 तुका म्हणे तुका म्हणे आता, 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 तुका म्हणे आता. आम्हा नवज दबडीता, आम्हा नवज दबडीता, नाही देखिले ते मिळे, नाही देखिले ते मिळे. आम्ही नवजो नवडीता, आम्ही नावा जे नवडे नवडीता, नाही लेते मिळे, नाही देले मिळे. भोग सुखाचे सोहळे रा, भोग आराना ना रे रे ना ना. आना रे
सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे नाही देखिए लेते मेरे नाही देखिए लेते ना तुका म्हणे आता आम्ही नवजो दबडिता तुम्ही हाकलून जरी दिलं तर वापस माघारी येणार म्हटले. एकदा संप्रदायपूर्वक भजन करू आणि थोडंसं अल्प वेळामध्ये काल्याचं चरित्र पाहू. काल्याच्या अभंगापर्यंत आपण जाऊ. सर्व वारकरी बांधव पुरुषांनी हात असे करावेत. माता माऊलींनी जागेवर टाळी वाजवा. एक स्वर एक ताल एक लय मोठे. हरे विठोबा रखुमा हो बार खुमा जय विठोबा रखुमाई जय जठोबार खुमा विठोबा रखुमाई हो बार खुमा विठोबा रखुमा हो बार खुमा विठोबा रखुमाई हो बार खुमा विठोबा रखुमाई विठोबार खुमा विठोबा रखुमाई जय जय विठोबार हरि विठोबा रखुमाई जय जठोबार हरि विठोबा रखुमाई हो बार बोला पुंडलिक पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज सकल गुरु तुकाराम महाराज शांती परब्रह्म एकनाथ संत शिरोमणी सावता महाराज गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवान बाबा की जय. संत वामन भाऊ महाराज की जय. सद्गुरु साखरे महाराज की जय. ढोबार घुमाई ढोबार घुमाई ढोबार हो बार ढोबार घुमाई ढोबार घुमार ढोबार घुमाई तुका म्हणे आता मी नवजो दबडिता आरो भवसागरीचे उच्च नीच अधिकारी तुका म्हणे आवडे धरी कृपा करी म्हणून या 2797 अभंगाचा नंबर 4 चरण तुकाराम महाराजांची देवडी कृतभंग गाथा. भगवान श्रीकृष्णाचं वय 5 वर्षाचं झालं. नंदोत्सव झाला. 2 लाख गाई दान दिल्या. 7 पर्वत दान दिले. सगळ्या गोपांना गोपिकांना पोरांना खूप दूध दही तूप लोणी दिलं. 6 दिवसाचं वय झालं भगवान श्रीकृष्णाचं. कंसाला त्या विंध्यवासिनी देवीने सांगितलं होतं तुला मारणारा शत्रू गोकुळात वाढतोय. कंसेन प्रहिता घोरा पूतना बाल घातिणी शिशुसंचार निगरंती पुराग्राम व्रजादिषु. कंसानं कृष्ण परमात्मा 6 दिवसाचे असताना पुतना मावशी पाठवली. माहिती आपल्याला तिचा उद्धार केला. स्तनामध्ये विष भरून आणलं होतं. तिनं बरेच पोरं मारले. उद्धार केला तिचा. 10 दिवसाचं वय झालं कृष्ण परमात्म्याचं. तणावर्त नावाचा राक्षस कंसानं वाहटोळीच्या रूपात पाठवला. त्याचाही उद्धार भगवंतानं केला. गाड्याच्या रूपात तो वाहटोळीच्या रूपात आलता. कृष्णाला घेऊन गेला. 1-2 मुष्टी प्रहार केला. कृष्ण परमात्मा खाली आले. राक्षस 12 दिवसाचं वय झालं. शक्तासुर नावाचा राक्षस गाड्याच्या रूपात पाठवला. अंगण झाडावं असं वाटलं यशोदेला म्हणून छोट्या कृष्णाला 12 दिवसाच्या एका बैलगाडी रिकामी बैल बाजूला बांधलेले गाडाखाली त्याच्या खाली कृष्णाला ठेवलं. त्या गाड्यानं पाहिलं मौके पे चौका लगा दिया. गाडा उडला. कृष्ण परमात्म्याच्या अंगावर पडणार तर कृष्ण सरकले बाजूला आणि भगवान त्या राक्षसानं रूप धारण केलं आणि त्या राक्षसाने भगवान श्रीकृष्णाचं मल्लयुद्ध झालं. त्याचाही उद्धार केला.
महाबळ नावाचा राक्षस पाठवला, जानवे तुटले, पंचांग फाटले, धोतर गळाले. 70 दिवसाचं वय झालं भगवान श्रीकृष्णाचं. नामकरण संस्कार सोहळा केला भगवान श्रीकृष्णांचा. नंदबाबाचे सख्खे भाऊ, नंदबाबाचे सख्खे भाऊ उपनंद आणि नंद आणि उपनंदाच्या 2 सख्ख्या बहिणी. काय नाव त्यांचं? नंदा सुनंदा. नंदा सुनंदा आत्या आल्या. नंदा सुनंदा आत्यांनी भगवान श्रीकृष्णाला पाळण्यात टाकून नाव ठेवलं कृष्ण. 2 महिने 10 दिवस. कन्हैया झूले पलन निक होले झोटा दीजो. पूज्य गुरुदेव ने गाया. झूलन महोत्सव वृंदावन में चलता है. आपल्याकडे त्याला पाळणा म्हणतात. 3 महिन्याचं वय झालं, 6 महिन्याचं 9 महिन्याचं रांगायला लागले. तिथून इथं घुसलो. ती व्याख्याला मधलापद सगळे चरण सोडून टाकले त्या व्याख्याने. आणि 1 वर्षाचं वय झालं भगवंताचं. माती खाऊ लागले. बडा नटखट है, अशी सापटच केली यशोदेनं. बडा नटखट है किसन कन्हैया, क्या करे जसोदा मैया, मैया रे क्या करे. 1.5 वर्षाचा झाला. माती खाऊ लागला. आई मज मारू नको, आई मज मारू नको ग. नाही नाही पाहिली मी माती. बळीराम दादा खोटं बोलतो. आ केला असा आ केला तर आतमधून शंकर म्हणतात, मैं 1 लोटे जलवाला, माँ मुझे क्यों देती है, तेरे बेटे को देना. तेरा बेटा ही परब्रह्म परमात्मा है. तेरा बेटा कृष्ण आदि सत्ता, चित सत्ता, परम सत्ता, परिपूर्ण सत्ता, स्वयंपूर्ण सत्ता, अनामिक सत्ता, व्याहित सत्ता, अबाधित सत्ता, अखंडित सत्ता, अविरल सत्ता, सर्ग स्थित्यंतकारक, माया त्रिगुण चक्रचालक, सीतारधम विहंगम, विश्व अंतिम व्यवस्था है. अनंत ब्रह्मांडे उदरी, हरिहा बाळक नंदा घरी, नवल केव्हळे नकळे कान्होबाचे कोढे, पृथ्वी देणे तप्त केली, त्यासी यशोदा भोजन घाली. 3721 अभंगाचा नंबर. 5 चरण तुकाराम महाराज देवडीकृत अभंग गाथा. काल्याचं कुठे कळतंय तिला? कृष्णं ब्रह्मं कृष्णस्तु भगवान स्वयं, आकाशात पतितं तोयं यथा गच्छति सागरः, सर्वदेव नमस्कारः केशवं प्रति गच्छति, प्रमादात् कुर्वता कर्म प्रचपेतात् फलेषु स्मरणात् तष्ण संपणं साध्यति श्रुती. नुसतं ज्याचं यश स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात् विमुच्यते. नमस्तस्मै विष्णवे प्रभो विष्णवे. वैशंपायन उवाच किमेकं दैवतं लोके किं वाप्येक परायण. नुसतं स्मरण केलं की पाप गंगेला जाऊन मिळतात. आईला कुठे कळतंय? नाही ना. 2 वर्षाचं वय झालं कृष्णाचं. आईचं प्रपंचात ध्यान आहे का माझ्या? ते म्हणलं पाऊस एकदा आता. असा गोटीवाणी खडा घेतला आणि खडा घेतल्यानंतर शिंकेला वेले दुरी होतो तिघाचे मी वरी तुम्ही भारे दो इकडे मुख बसवून इकडे हातीचा ध्याना घ्या रे तो होच्या कोपरा तुका म्हणे हाती टोका आधी गुन्हे ने दे एका. 3689 अभंगाचा नंबर. 4 चरण तुकाराम महाराज बाबूराव देवडीकृत अभंग गाथा. 1 गोटीवाणी खडा घेतला. दही दूध तूप लोणी ज्या डेऱ्यात शिंकेला अडकलेले त्याला दूध आणि दह्यानी असं म्हणतात. 1 गोटीचा खडा घेतला आणि 1-2 डेरे फोडले. अशा फड्या करून राहिलास. थांब तुला दाखवते जाच. आज तो तेरी खैर नाही. सबक सिखाऊंगी अच्छे से. कान पिळला कृष्णाचा. आणि भगवान श्रीकृष्णाचा कान पिळत ओढत भगवान श्रीकृष्णाला यशोदामाईने शिक्षा देण्याकरता नंद बाबाच्या कक्षातून वाड्याच्या बाहेर आणलं. त्या वाड्याच्या बाहेर एक झाड होतं. त्या झाडातून अख्खा माणूस असा झाडाच्या मधातून जायचा बी आणि पुन्हा वापस यायचा बी. ते झाड कोण होते? नल कुबेर आणि मणिग्रीव. कुबेराचे 2 पुत्र. नारदाच्या शापापासून 100 वर्ष नंदबाबाच्या अंगणात झाड झाले होते. का झाले होते? हे 2 जण दिवसा ढवळ्या अप्सरांसोबत आंघोळ करत होते. नारद रस्त्याने चाललेत. नारदाची यांनी टिंगल केली. हरिजनाची कोणासी न घडावी निंदा, साहित्य गोविंदा नाही त्याचे तुकोबाराय म्हणाले. नारद म्हणाले दिवसा ढवळ्या पापकर्म करता, स्त्रियांसोबत स्नान करता आणि साधू संताला हसता. 100 वर्ष तुम्ही 2 जण नंदबाबाच्या अंगणामध्ये अर्जुन वृक्ष भाल. कृष्णाची आई जेव्हा त्याला उखळीनं तुम्हाला बांधेल, परब्रह्म कृष्णाचा स्पर्श तुम्हाला होईल, तत्क्षण तुम्ही मुक्त व्हाल. त्या कृष्ण परमात्म्याला बांधण्याकरता जेव्हा यशोदेनं आणलं, पुढून कृष्णन मागून उखळ. दोरी बांधायला लागली, घामाघूम झाली. सरहट्टच कमी पडायला लागलं. सगळे सरहट. चिंध्याला चिंदी तरी घामाघूम झाली. आता बाया काय कमाल म्हणावं लेकराची. एवढू सकली लेकरू पण हे सगळ्यात सरहट याला पुराणा कसं पुरणार आहे? अमर्याद स्वरूपाचा परब्रह्म साक्षात तिचा पुत्र आहे. अमर्याद स्वरूपाचा
परमात्मा तिला मर्यादेत आणता येणं, पण शेवटी माँ के प्रेम के सामने तो भगवान भी हार जाते हैं. ऋग्वेद ने कहा माँ ये पहली देवी है. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथि देवो भव. पहली भगवान माता है प्यारे. ऋग्वेद ने भी माता का स्थान अग्रगण्य स्थान पर कहा है. उसके बाद में पिता. माँ के सामने तो भगवान भी हार जाते हैं. हारले देव जाऊ दे, तुला थोडं बरं वाटो म्हणून हारतोच मी आता. कृष्णाने ती सराट घेतली आवळून, बांधलं मी तुला आता, जाय. आनंद झाला. 2.5 वर्षाचं वय झालं आणि मग सगळेजण कृष्णाकडे आले. म्हणले दही दूध तूप लोणी तुमच्या जन्माच्या वेळेसच खाल्लं, तुमच्या जन्माच्या आधी ताकच पेलं आणि तुम्ही जन्माला आल्यावर 5 दिवस दही तूप लोणी खाल्लं. आम्हाला वाटलं भेटन, पण नंतर पुन्हा ताक खाऊन करपट ढेकणं आम्हाला आलेच. काही देता का आम्हाला दही दूध तूप लोणी? देतो म्हटलं. याल तरी याले रागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाला तो बरी. हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला. तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे. 3688 भंगाचा नंबर. भगवान श्रीकृष्ण 9 लाख गोपाळांना दही दूध तूप लोणी खाऊ घालण्याकरता बळीराम दादाला सोबत घेतलं. एक मंडळ स्थापन केलं, ट्रस्ट. त्या ट्रस्टचं नाव आहे माखनचोर मंडळ, दही चोरणारं मंडळ. त्याचे अध्यक्ष कृष्ण, उपाध्यक्ष बळीराम दादा, श्रीधाम्या, पेंद्या, मधमंगल. मस्त स्वऱ्या. आणि चोऱ्या करताना भुरट्या चोऱ्या नाही. देवाची चोरी करायची पद्धत कशी? दही दूध तूप लोणी खाऊ घालायचं. चोरी करायची गरज नाही देवाला. 9 लाख गायी होत्या देवाच्या घरी, देवाच्या वडिलाच्या घरी. देवाचा जन्म झाला तर 2 लाख गायी दान दिल्या. 7 लाख राहिल्या ना. 7 लाख मधल्या 3.5 जरी दूध देत असल्या, 3.5 लाख तरी काय कमी आहे? देवाला चोरीची गरजच नाही. ही माखन चोरीची लीला आहे. बाकीच्याला नव्हतं भेटत ना. काळा डोळे बंद, एव्हरीबडी क्लोज आवर आईज, फॉलो मी. डोळे बंद केले की आतमध्ये घरात, बाहेरून घरात दही दूध तूप लोणी खाल्लं का? करा डोळे बंद. घराच्या बाहेर एक पेंद्या म्हणला लई दिवस झाले ह्यो कृष्णा, थोडं बोबडं बोलायचं, कृष्णा ह्यो कथा आतमध्ये नेऊन लावला आणि कथा बाहेर आणून लागला. काही कळनाच. आज मी याला धलिनारच, आज मी याला धलिनारच, म्हणजे धरणारच म्हणले. सरळ डोळे बंद करा सगळे. जाऊ म्हणले का म्हातारीच्या घरात. पण ते म्हणला धरिनार पहिले खाऊन घेतो आणि येताना धरितो. कथन येतो कथा आणतो. सगळेजण त्या घरात गेले आणि ज्या घरात घुसले ती म्हातारी लय डेंजर होती. ती म्हातारी आधीच म्हणली होती, अय सरपंचाच्या पोरा, तू फक्त रंगी हातमाल सापड रे. ठकाबाई म्हणतात म्हणले मला. तू अक्षय गोकुळच खाल्ला असेल, मग खाऊनच दाखव, तुला दाखवतेच म्हटले मी. आता कृष्ण परमात्मा सगळ्याला घेऊन आतमध्ये घुसला. दही दूध तूप लोणी सगळं खाल्लं या गोपांनी. त्याच्यामध्ये पेंध्या आणि श्रीदामा या दोघांना काय केलं? ताकद जास्ती पेलं. अरे ते म्हणले याडो ताक पेत होत, दही दूध नाही, आम्हाला इथालचं ताकच आवडं म्हणले. म्हातारी आग उचर आहे ना, ह्या आग उचर मात्र ताकच प्यायचं म्हणले आम्हाला. ताक पिऊन टाकलं. ताक पिल्यानं काय झालं? ताकानं यांना थोडीशी सुस्ती आली. सुस्तीमध्ये यांना मस्ती सुचली आणि मस्तीत या दोघांना कुस्ती केली. ताक जास्ती पेलं म्हणून यांना सुस्ती आली, सुस्तीमध्ये यांना मस्ती सुचली आणि मस्तीत दोघांना कुस्ती केली. कुस्ती करता करता हे उड्या मार, हे उड्या मार, तर दोघांना उड्या मारता मारता दोघांचे डोके वरती शिंक्याला लागलेल्या डेऱ्याला लागले. डेरे फुटले खाड आणि बाहेर बसेल होतील म्हातारी. म्हातारी म्हणली बोक्या आला काय कोणू बाई. म्हातारीने काढली थैली. थैलीत चाबी. जुन्या काळातल्या म्हाताऱ्याला 5.5 कायचा चष्मा असं पाहून राहिली. दिसना बाबा चाबी. चाबी काढली तर छिद्र बी दिसाना. चाबी छिद्रामध्ये घातली, कुलूप उघडलं, कडी उघडली, खडकन आवाज झाला. कृष्ण म्हणला अरे रे रे म्हातारी आली रे, पळा. डोळे बंद. डोळे बंद केले. कृष्ण बळीरामन सगळे सटकले. पेंद्या काय म्हणला होता? मी पकडिनार. काय म्हणला होता पेंद्या? मी पकडिनार. पेंद्यानं कसं पकडलं? पेंद्याच पकडला गेला. पेंद्याच त्या धार्याला अटकला. चौकातून किंवा घरात उतरायला एक धार पण असायचं ना, त्या धार्याला पेंदा असा अडकला आणि झोके घ्यायला लागला. कोण ये रे? मेल्या. कृष्ण आहे का? म्हातारी म्हणून राहिली. दिसायचा नंबर कमी आहे चष्म्याचा. पेंद्याचा चुपच बसला भाऊ. पण सगळे निघून गेल्यावर ते असं झोके घेत होता ना, लटकला होता धार्याला. तर त्याच्या पायाच्या दोन्ही आता म्हातारीच्या कपड्यावर बसले. मेल्या कोण आहे? थांब 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 थांब, तुझं दाखवतेस मी आता. असं चाचपत म्हातारी आली अंदाज घेत घेत. आणि अंदाज घेत घेत त्या पेंध्याचे पाय असे धरले. थांब, कृष्ण आहे का? बोल. अरे बोल ना. आता काऊन बोलत नाही? कृष्ण नव्हताच ना तो. काठीनं त्या पेंध्याचे पाय सटकून काढायला सुरुवात केली. मेलो मेलो म्हणले कृष्ण. अरे मला वाचव. नाही, तुलाही परीक्षा घ्यायची होती ना. आंबे खायचे ना, कशाला कोया मोजत बसला? काही गरज होती का?
सगळेजण डोळे बंद करून आले, खाल्ले गेले आणि तुला पकडायचं होतं. पकड म्हणले, जा आता. आता म्हातारीने तुझे पाय धरले, मला तुला सोडवता येत नाही म्हणले. मग काहीतरी सांग म्हणले. एक काम कर आता तू, डू द लॅटरिंग बॉडी ऑन द ओल्ड लेडी. डू द लॅटरिंग बॉडी ऑन द ओल्ड लेडी. नाही कळालं का? डू द लॅटरिंग बॉडी ऑन द ओल्ड लेडी. शुकं वाच शौचमकृतवा वृद्धस्यांगाः. भागवतात वर्णन. म्हातारीच्या अंगावर कार्यक्रम करून टाक्यो म्हणले. उभ्यानं कस काय करू नये तर तू मार खाशील म्हणले. सुजूस तर करा आता, जाय तिकडं. पेंद्यानं म्हातारीच्या अंगावर कार्यक्रम केला. म्हातारीला वाटलं कोणती कलाकंद आहे, बासुंदी आहे. टेकिंग अ वन डायनामिक टेस्ट, वन मोर बेटर ट्राईट. तुला हानी तेच मी आता थांब. म्हातारी गेली साफ करायला, पेंद्या तेवर सटकला. पेंद्या सुजला, देवाची माफी मागितली. मला कळालं तू स्वयंपूर्ण आहेस, तू पूर्ण परमात्मा ईश्वर आहे. अशा खोड्या देव करू लागला. वय वर्ष 2.5 ते वय वर्ष 5 पर्यंत खोड्या केल्या. यशोदे भवते आम्ही आल्या गवळणी सांगाती गा राहणे नाना परी. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. एक मास खोडी देवे नाही केली प्रचिती दे आली यशोदेसी. संकष्ट चतुर्थी व्रत घेई गणेश देईले असे उत्तम गुण. देवासीच पोसे देव काय झाला असे आले बोला याचे हारे. उठी गोपाळची जाई धेनुकडे. आता तुम्ही बळीराम दादा सगळे गोपाळ, तुम्ही 9 लाख गोपाळ जे आहे ना, आपली एक एक गाय घ्यान जा बरं इथून गोकुळतून रंदावून. तुम्ही सकाळी डबे खा बरं आणि तुमच्या हरिण्या बरं. आता हेची जेवू सवे घेऊ शिदोरी. हरिनामाचा खिचडी काला प्रेमी मोहिला साधने. सवी सवी घेऊ घास ब्रह्मरस आवडी. तुका म्हणे गोड लागे तो मागे रसना. 3755 अभंगाचा नंबर. तुकाराम महाराजाची बाबूराव देवडीकर अभंग गाथा. माझे गडी कोण निवडा भिन्न यातून आपापनामध्ये मिळे एको खेळ एकासी. घाबऱ्यांच्या मोडा काढा न धाडा भाडा वळत्या. तुका म्हणे देवापासी विटाळशी नसावे. 3736 अभंगाचा नंबर. काही गडी निवडले आणि गेले वृंदावनाच्या अरण्यामध्ये. तिथे अजगराच्या रूपात कंसानं अघासूर पाठवला, त्याचा उद्धार केला. गोपाळाला त्यानं तोंडात घेतलं. कृष्ण बळीरामाची वाट पाहिली आणि कृष्ण बळीराम गेल्यावर त्यानं तोंड बंद केलं. कृष्ण बळीरामाने शरीर वाढवलं, उद्धार केला. सगळे गोप मरेल पावलेले जिवंत केले. बगळ्याच्या रूपात बकासूर पाठवला, त्याचा उद्धार केला. शंखचूडाचा उद्धार केला. कंसानं एक धेनकासूर नावाचा राक्षस गाढवाच्या रूपात पाठवला, त्याचा उद्धार केला. कंसानं एक केशी नावाचा राक्षस घोड्याच्या रूपात पाठवला, त्याचा उद्धार केला. कंसानं एक राक्षस बैलाच्या रूपात पाठवला अरिष्टासूर, त्याचा उद्धार केला. गोप गोपिकांचं दाबाकणीपासून बचाव केला. त्याचबरोबर काल्याचा उद्धार केला. गोवर्धनाची पूजा केली. आणि शेवटचा प्रसंग, एक दिवस घरूनही जेवून यायचा नियम होता आणि डब्बे सोबत आणायचा नियम होता. आणि डब्बे सोबत आणले की बासरी वाजवायची, गाई चारायला सोडून द्यायच्या, कुरघोडी खेळायचे आणि मग निहाऱ्या करून सांच्याला घरी निघायचं. कुठून? वृंदावनातून बकुळात निघायचं. पण सकाळी बी जेवले, दुपारी निहाऱ्या बी आणल्या आणि लई खेळले म्हणून पुन्हा भुका लागल्या. मग आता सांच्याशिवाय तर घरी नाही. कृष्ण म्हणला, यू डोंट वरी अबाउट इट. लिसन केअरफुली ऐका. सगळेजण थोडं लांब जा म्हणले. इथं वृंदावनच्या अरण्यामध्ये तिथं काही साधू संत आलेले आणि त्यांच्या बायका माझ्या भक्त आहे. त्यांना सांगा आम्हाला कृष्णानं पाठिलं आणि ते आपल्याला खायला काहीतरी देतील. हे सगळ्या ज्या गोप आहेत का त्या बायांकडे आले. म्हणले आम्ही कृष्णाचे सेवक आहोत. जेवायला मागितलं. सगळ्या बायांनी स्वयंपाक दिला. स्वयंपाकाचं पदार्थ वेगवेगळे होते. भगवान श्रीकृष्णानं सगळ्या साधू संतांच्या बायकांनी भक्तांनी दिलेला स्वयंपाक एकत्रित केला. त्याला संप्रदायाच्या परिभाषेमध्ये मांदियाळी असं म्हणतात, म्हणजेच त्याला काला असं म्हणतात. तो काला देवानी केला. एक चिटाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. माझा ज्ञानराज गोपाळासीला ह्या वाटी. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. जनी म्हणे देवा तुम्ही बोला अभंग. सगळ्या साधू संतांच्या स्त्रियांनी दिलेल्या अन्नाला भगवंतांनी एकत्रित केलं. तेव्हापासून काला करण्याचा प्रघात सुरू झाला. तो काला जेव्हा देव वाटत होते सगळ्या गोपाळांना, वरतून 33 कोटी देवता पाहू लागले. इंद्रादिक देवता, अरे रे काय भाग्य आहे गोपाळांचं. अरे हे गोप साधारण मनुष्य असून भगवंतासोबत काला खातात आणि आम्ही 33 कोटी देवता असून, आम्ही देवाचे राजे इंद्र असून आम्हाला काला भेटत नाही. या खालच्या गोपाळाला पाहून इंद्र म्हणतो आम्हाला द्या ना थोडा काला. ते खालचे कृष्णाच्या बळावर वाकडं दाखवला. तुम्हाला नाही म्हणले काला. वाकुली या ब्रह्मदिका. उत्तम लोक दाखव, काला खायचा आहे का? कंठी धरिला कृष्णवाणी अवघा जणी प्रकाश. काला वाटू एकमेका वैष्णवणिका संभ्राम. वाकुलिया ब्रह्मदिका उत्तम लोक दाखवू. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळीये विरगाढे. 3725 अभंगाचा नंबर.
काला खाण्याकरता भारतात महाराष्ट्रात जन्माला यावं लागेल, वारकरी पिंडात जन्म घ्यावे लागेल, उत्तम नीता चांगलं वैष्णव व्हावं लागेल, तेव्हाच काला भेटेल म्हणले, अन्यथा नाही. काल्याची असे देवजळी झाले मासे 37:32 म्हणले हे आपल्याला काला देईना. मग आता हे गोपाळ काला गेला खाते आणि खरकडे हात धुवायला यमुनेत येते, खेकडा मासे होऊन बसू, देवलय हुशार म्हणले आजच्या दिवस हात धुवायला यमुनेत जायचं नाही, काया घोंगडीला पुसायचे आणि पाण्याच्या ऐवजी ताकच पिऊन टाकायचं. आजी ओ समरावती काला पहावया येती, देह विसरती देह भाव आपला ना समाये मेदिनी चाऱ्या तटस्थ झाल्या त्या गाईश. 37:37 अभंगाचा नंबर, काल्याचं प्रकरण. अशा पद्धतीचा देव दुर्लभ काला. इट्स अ ग्रेट फॉर्च्यून टू ऑल ऑफ देम, ऑल वारकरी डिवोटी सिटेड ॲट हिअर. आपण सगळेजण कीर्तन ऐकण्याकरता इथे बसलोय. देवादिकांना तो काला भेटला नाही तर माशीन खेकडे होऊन बसले, त्यांना आपल्याला सहज भेटतोय. हे तुमचं आमचं सद्भाग्य आहे आणि यालाच यथार्थ काल्याचं कीर्तन म्हणतात. विठो ज्ञानेश्वर माऊली भजन होईल, जय विठ्ठल विठ्ठल भजन होईल, नंतर मग काल्याचा अभंग वगैरे आणि मग सूचना होईल. ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. विठ्ठल जय जय हे विठ्ठल जय जय शिंपेला भिले तिरे होतो तिघांचे मेवरे तुम्ही वारे पुढे मुख पसारो रे गडे वाहती त्या धारा घ्या रे दोघींच्या कोपरा तुम्ही वारे दोही गडे मुख पसारो रे गडे. तुका मने हाती टोकाने काऊने ने दे तुम्ही कृष्ण मने अवघा जरी प्रकाश काला वाटो एकामेका वैष्णवनिका ब्रह्मण वाकोरिया ब्रह्मदिका उत्तम लोका दाखवो काला वाटो एकामेका वैष्णवनिका ब्रह्मण तुका मने भो मंडळी आम्ही बळी विरगाडी काला वाटो एकामेका वैष्णवनिका ब्रह्मण बोलिले करो वेडे बापुडे उत्तर करा क्षमा पराध महाराज तुम्हाला हरी नाही विचारिला धिकार म्या करा क्षमा पराध महाराज तुम्हाला. तुका मने ज्ञानेश्वरा राखा पाया बैठी करा करा क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध. बाबा तुम्ही तिकडे आरतीला जा ना.